तुमच्या नगर परिषदेसाठी 2.0 व्हर्जन त्यांनी लॉन्च केलं. मी लोकल इथली म्हणून मला 1.0 व्हर्जन काय होतं हे खरंच समजून घ्यायचंय. हे तुम्ही मला तोंडी सांगणार की प्रॅक्टिकली ग्राउंडवर दाखवणार? माझी विनंती राहील तुम्हाला, थोडा वेळ तुम्ही काढा. बरं, मी बरोबर येतो, तुम्हाला संगमनेरची परिस्थिती आजची दाखवतो. इथं पहिले रस्ते केले जातात आणि मग नंतर गटर केले जाते. इथे पुनर्वसन करण्यासाठी ह्या लोकांना काही काळासाठी तुम्हाला शिफ्ट करावं लागेल ना, घर बांधता येईल ना. हे अमरधाम आहे. मला एक सांगा, एवढ्या दिवसांपासूनचा जो हा तुमचा सगळा प्रश्न आहे तर तुम्ही याच्यावर आवाज का नाही उठवत? उठावला लय वेळा उठावला. मग काय हे जे पाहून जायचे निघून जायचे. ही अवस्था आतापर्यंतची होती. महिलांना सुद्धा इथं शर्मेन लाज वाटत होती. अशा पद्धतीचा प्रकार यांच्या कार्यकाळात इथे ही चालली कुठं शहराच्या आपल्या तिकडे मूळ प्रवरामाई, जे प्रवरामाईच्या जीवावरती हा संगमनेर तालुका ओळखला तो किंवा सक्षम झाला. आज तिला म्हणजे अक्षरशः यांनी घाण पाण्याने फार दूषित करून टाकलंय. संस्थानिक येते लोक, त्यांच्याकडे मामा भाचीची टीम आहे, कचरा उचलायला कोणी नाही. शाळा चालवण्यासाठी यांच्या संस्था चालवण्यासाठी नगरपालिकेचे अक्षरशः हे शाळा बंद केल्या त्यांनी. ते सांगता आम्हाला एवढे पुरस्कार मिळाले तेवढे पुरस्कार मिळाले. पुरस्कार कसे आणले? हे गार्डन आहे ना, पावती किती रुपयाची फाडतो आपण? दारू पिणाऱ्यांसाठी सोय केली. ही शाळा आहे? हे वास्तव संगमनेरचं 1.0. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्याकडे दाखवायला आहे, त्याच्यामुळे ते बोलतायत आणि आपण पाहतोय. त्यामुळे मी आधी सांगितले माझं मत काहीच मांडणार नाही. तुम्ही बघा, तुम्ही ठरवा. संगमनेरच्या नगरपालिकांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय की या ठिकाणी दोन मातब्बर आमदार एकमेकांच्या समोर आले. आता यामध्ये जे विरोधक आहेत सत्यजित तांबे यांनी नगरपालिकेसाठी 2.0 व्हर्जन लॉन्च केले. त्या अगोदर जसं विद्यमान आमदार अमोल खताळांनी आपल्याला रिक्वेस्ट केली की मला अगोदर तुम्हाला सत्यजित तांबेंचं 1.0 व्हर्जन दाखवायचं आहे आणि फक्त व्हर्जन दाखवायचं नाहीये तर अगोदर मला हे व्हर्जन पूर्ण करायचं आहे आणि मग पुढे जायचं आहे, असं त्यांनी रिक्वेस्ट केल्याप्रमाणे आपण ग्राउंडवर आलोय. आता तुम्ही जे आम्हाला दाखवणार तेच आम्ही जनतेला दाखवणार, जे फॅक्ट आहे ते दाखव. सुरुवातच आता इथं करूया. हा एक स्पॉट आहे. हा कुठला विषय? आता हे मच्छी सर्कल म्हणून केलं होतं. आज काय परिस्थिती त्याची, काय दुरावस्था आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला नाल्याची परिस्थिती दाखवतो. आज हरित संगमनेर, स्वच्छ संगमनेर म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून बोलल्या जातं, तर कुठे आहे वास्तव बघा. आज इथं नाटकीचा नाला आहे. कोणता नाला? नाटकी नाला. त्याला सुद्धा आता मी त्याच्यावरती ब्रिज करण्यासाठी पैसे दिलेत. माझ्या माध्यमातून सुरुवात झाली विकासाला. बरं, आज धुळीचं बघा साम्राज्य किती. ते चालतोय. हा रस्ता कोणता आहे? हा नगरपालिका हद्दीतले रस्ते. बरं, हा रस्ता 1.0 मध्ये नव्हता का? नाही, हा 1.0चाच रस्ता. हा नाही म्हणजे माझा प्रश्न आहे, मला ते समजून घेणं गरजेचं आहे. हे जे तुम्हाला आता दाखवतो हे सगळं 1.0चे. अच्छा, हा रस्ता जो आहे आधी हा चालतोय, हा रस्ता पण हा 1.0चा आहे. हा इकडे आहे. बाकी थोडं तुम्ही एक मिनिट थांबा या इकडे. हा, इथं ही परिस्थिती आहे. स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेरच्या नावाखाली बक्षीस मॅनेज करून आणायचे, स्वतःची स्तुती करायची. संगमनेरकर बघा आज कुठल्या परिस्थिती. इथं माणसं राहत नाही का? या जवळपास वस्ती आहेच ना. या पुलासाठी सुद्धा मला निधी टाकावा लागला, मला आमदार व्हावं लागले. ही इकडची परिस्थिती बघा. पुलाचं काम चालू होणार आहे. तो निधी आपणही दिलाय. बरं, हे बघा, हे इथं बघा, इकडे बघा. हे छोट्या छोट्या गोष्टी बघा. लय मोठं नाही दाखवत मी तुम्हाला. मोठं तर खूप आहे दाखवण्यासाठी, म्हणजे तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही म्हणशाल हे इथं सगळे लोकच राहतात. हे सगळे लोक राहतात. ही काय परिस्थिती. हे वास्तव संगमनेरचं 1.0. इथून जाणारे लहान लहान मुलं शाळेत जातात. आमच्या लाडक्या बहिणी रोजगारानिमित्त बाजारात जातात. ही परिस्थिती इथं. हा कुठला भाग? ही पहिले एक सुधारणा, ही आत्ता नाही झालंय. हे 1 वर्षात नाही झालंय. मी आमदार झाल्यावर नाही झालंय. हा, ते महत्वाचं आहे. हे कधी झालं? कारण याच्या आधी आमदार ते होते. नगरपालिकेवर जरी प्रशासक होतं तरी कंट्रोल यांचाच होता. त्यामुळं असे कितीतरी तुम्हाला हे छोट्या छोट्या गोष्टी दाखवतं. अजून मोठं जर बघायचं म्हणला तर तुम्ही सुद्धा विचार करशाल का खरंच हे संगमनेर कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एक आभासी चित्र निर्माण केलं गेलं होतं
सुसंस्कृत संगमनेर, दहशतमुक्त संगमनेर, स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर. मला वाईट वाटतं, वेदना होता का मी असं आज संगमनेरच्या माझी परिस्थिती माध्यमांसमोर आणणं किंवा येणं उचित वाटत नाही, परंतु हा नाईलाज आहे आज हे दाखवणं आहे. कारण व्हिजन 1 आणि व्हिजन 2, व्हिजन 1 आहे त्यांचंच, व्हिजन 2 त्यांचंच. मग जनतेचं काय, आमच्या जनतेचं काय? जनता वाऱ्यावर, सासू सुनेमध्ये जनता वाऱ्यावर. बर, म्हणजे आपण जो बघणार आहे तो झोपडपट्टी एरिया. हा इथला झोपडपट्टी एरिया. बर, अजून 3-4 ठिकाणी झोपडपट्ट्या आहे. आम्ही अजून बघितलं नाहीये. नगरपालिकेला आपण झोपडपट्ट्यांमध्ये जाणार आहे, पण ठीक आहे, आम्हाला पण बेसिक 1.0 जे व्हर्जन आहे ते समजून घ्यायचं आहे. 1.0 मध्ये हे सगळंच तुम्हाला धूळ. नमस्ते नमस्ते हो, नमस्ते. नमस्कार. तर आपण जी घेतोय ती ग्राउंड टेस्ट आहे. चालतोय तो रस्ता नगरपालिकेच्या हद्दीतला आहे, तो रस्ता झालेला नाहीये. बघितल्यात त्या गटारी ओपन आहेत, त्या गटारी झालेल्या नाहीयेत. आणखी बघूयात, आमदार सोबत आहेत. मला जे आहे ते खरं जे लोकांपुढे आहे ते मांडायचं. विशेष म्हणजे हे जे कामं 1 व्हर्जन मध्ये झालेत त्याची ठेकेदारांची यादी सुद्धा आम्ही लवकरच जाहीर करणार आहे. बर, हे ठेकेदार कोण आहेत? इथं पहिल्यांदी रस्ते होता आणि मग रस्त्यांसाठी गटरींसाठी पुन्हा खणले जातात आणि पुन्हा ही दुरावस्था होती. मग त्याला असे पॅच मारून पुढे काढल्या जातात. म्हणजे आधी गटारी आणि मग रस्ते नाही. करण्याऐवजी आधी रस्ते आणि मग गटारी. सुरुवातीला नियमानुसार पहिले गटरीचं काम झालं पाहिजे, ते न होता इथं पहिले रस्ते केले जातात आणि मग नंतर गटर केल्या जाते. हे बघा आज हे मोकळं सगळं. हे बघा, हे बघा, हे व्हिजन 1. इथं लोक राहत आहे. हे व्हिजन 1. हे व्हिजन 1. पक्षी अभयारण्य आमच्या इथले. अच्छा, त्यांच्या ग्रुपला. आता इथं किती अंतरावर लोक राहत आहे. लोकांच्या आरोग्याशी सर्रास इथं खेळल्या गेलं. आज ही परिस्थिती बघा, कसे घर आहेत, झोपडपट्टी. आतमध्ये गेलं तर महिलांना लाज वाटते. अशा प्रकारचं इथं सगळं हे वास्तव दाखवून देऊन त्यांना. आपण जे भागात फिरतोय हा खरं तर झोपडपट्टी एरिया आहे. मी जसं म्हटलं हे पहिल्यांदाच घडतंय की ग्राउंड टेस्ट आपण जी आहे ती सगळी इथून बघतोय आणि खूप मोठा हा प्रश्न आहे. सत्ता होती का ती सत्ता यांची? कुणाची सत्ता होती? बाळासाहेब थोरात यांना पुनर्वसन करताना आले, झोपडपट्टीचं मॉडेल तयार करताना आलं आणि यांच्याकडे विजन आहे 50 वर्षाचं. आता तुम्ही सांगा काय शेवटी वास्तविकता काय? ते त्याला त्यांनी उत्तर दिलं ना की हे घरं झाले नाही कारण यांना दुसऱ्या ठिकाणी थांबवायला आमच्याकडे जागा नाही म्हणे. मग त्या ठिकाणी पुनर्वसन करता येत नाही का? काही जागा चांगली नाही का? इथे पुनर्वसन करण्यासाठी ह्या लोकांना काही काळासाठी तुम्हाला शिफ्ट करावं लागेल ना, घर बांधता येईल ना. त्यांना जागा नाहीये तशी कुठेच. म्हणजे इथे MIDC ला जागा कशालाच नाही. जागा फक्त त्यांच्या स्वतःच्या बगलबच्चांसाठी, स्वतःसाठी जागा आहे. आरक्षण जागा ज्या जागेवर नजर पडली, जागा आवडली का ती आरक्षित झाली आणि सोयीनुसार आरक्षण उठवलं जातं. स्वतःच्या लोकमत स्वतःच्या घराचं सुद्धा आरक्षण होतं, उठवलं गेलं. मग जनतेचं का नाही ठरवलं तर काय काय अडचण काय? पण आता ते विजन घेऊन आम्ही 1 नाही 2 नाही, आम्ही डायरेक्ट ग्राउंड. हे इथं गेल्या कित्येक वर्षापासूनचं शौचालय होतं. इथल्या सगळ्या बहिणी आई तिथं जातात. दरवाजे नव्हते त्याला, वाईट परिस्थिती होती. इथल्या कार्यकर्त्यांनी त्यांनी ज्यावेळेस आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही तत्काळ त्याच्यामध्ये सुधारणा करून घेतली. ही अवस्था आत्तापर्यंतची होती का महिलांना सुद्धा इथं शर्मेन लाज वाटत होती. अशा पद्धतीचा प्रकार यांच्या कार्यकाळात इथे. जागा नाही हे उत्तर नाही. खरं तर हे आता हे लोकच राहत आहे ना. लोक नाही ठीक आहे ना, अमरधाम, पण स्वच्छता करण्याची जबाबदारी काही नागरिकांची बी जबाबदारी. परंतु ही नगरपालिका हद्दीत आहे, नगरपालिकेची जबाबदारी नाही काही. ही अवघड परिस्थिती. समाज कुठला असो पण त्याला विकासाच्या प्रवाहात तुम्ही घेतला पाहिजे. नमस्ते. आणि हे अभिमानाने सांगल आणि जबाबदारीने सांगल,
आमदार अशा प्रत्येक ठिकाणी 1 वर्षातच पोहोचलाय. जिथं 40 वर्षात माझे आमदार पोहोचला असेल तर त्यांनी तसे पुरवठा भाई बरोबर. राहिलं नाही पाहिजे, प्रलंबित राहिलं तर पाहिजे. तुम्ही पूर्ण जाऊन राहिलं पाहिजे ना. आपली बाकी सत्ता असताना काय आपण इथे रस्ते पण नाही आहेत ना, रस्त्यांचा विषयच नाही इथे. नाही मतदार गृहीत आहे ना, हा गृहित. खात्रीचा मतदार आहे ना. यांना कसं आहे दाखवून द्यायचं, अरे वो तो आमदार हिंदुत्वाचे आमदार आहे तुम्हाला आहे. आता हे सुद्धा हे आपण आता केलंय, हा निधी आपण दिलाय. हे काम आपल्या कार्यकाळात सुरू झालं. इथं सुरुवातीला ही सुद्धा परिस्थिती नव्हती. हे आता आपण सुरुवात केली. रस्ता मोठा करण्यासाठी रस्ता मोठा करून घेतो, ट्रॅफिकची समस्या होती म्हणून इथं सुरुवातीला त्यांनी एक वरती हाईट बरीच दिली होती आणि मोकळी जागा सोडली होती. 1-1.5 फूट असेल ते तोडलं आपण आणि तिथं हे नवीन ड्रेनेजचं करून घेतलं. का उद्या पावसाचं पाणी सुद्धा तुंबलं नाही पाहिजे आणि रस्ता मोठा झाला पाहिजे. येणाऱ्या जाणाऱ्यांना संगमनेरात आल्यानंतर जसं तुम्ही मगाशी म्हटला का आम्ही आतापर्यंत संगमनेर म्हणजे खड्डे ही ओळख मला पुसायची. तुमच्या इथं हा ट्रॅफिकचा मुद्दा कधी सुटणार आहे? हा रस्ता ज्यावेळेस मोठा होतोय त्यावेळेस सुटेल. आता हे काम आता चालू आहे. लवकरच इकडं सुरुवातीला म्हणजे मी आमदार झाल्यानंतरच इकडचं अतिक्रमण पहिलं काढलं. अच्छा. पोलीस चौकी पाहून मी आता हा ही आपल्या कार्यकाळात पोलीस चौकी चालू झाली. हा इथं आपल्या कार्यकाळात झाली म्हणजे ही ही सकारात्मक. पोलीस चौकी. हा इथं सुरुवातीला जे थोडंफार वातावरण व्हायचं खराब राजकीय देशातून ते कुठंच राहिलं नाही. जनतेच्या सुरक्षेसाठी आपण पोलीस चौकी सुद्धा इथं सुरू. इथं प्रत्येकाच्या दुकानात घरात पाणी गेलंय. इथे दुकानात घरात पाणी गेलं. घरात पाणी इथं मी बोललो ना 4 मोठ्या इमारती झाल्या म्हणजे त्यांना वाटतं विकास झाला. ते म्हणतायत 50 वर्षांचं व्हिजन घेऊन आलोय आम्ही, अपग्रेड करणार आहे संगमनेर. आता संगमनेर अपग्रेड करायला परिस्थिती आहे का? कुठं जागा मोकळी दिसते का तुम्हाला अपग्रेड करायला? आता ह्या इमारती पाडून याच्या वरती पार्किंग करणार का? हे जे आहेत ना हे सगळ्या दुकानांमध्ये पावसाळ्यात पाणी गेलेलं आहे. सगळ्या दुकानांमध्ये. हो हो चला चला. हे सुद्धा दुकानं इकडचे बाजूचे सगळे. रस्त्याची परिस्थिती बघा काय. रोज या रस्त्यावरून हजारो लोक जातात. हजारो. हा मेन रोड आहे, नगर रोड याला म्हटलं आता. प्रत्येकजण या रस्त्याने जातो. हे रस्ते बघा कसे. आता या रस्त्याला मी निधी टाकलाय, 2 कोटी रुपये निधी टाकलाय. तो कमी पडतोय, पुन्हा त्याला निधी देतोय. हे फोडलेलं आहे सगळं. ही ड्रेनेज लाईन आहे. ही ड्रेनेज लाईन इथं डायरेक्ट वरती येत असते. हा कोणता भाग आहे? हा मेन रोड. हे काय इथं प्रांत ऑफिस आहे, बस स्टँड संगमनेर. म्हणजे संगमनेरचं हार्ट म्हणू आपण याला. आणि हार्टमध्ये ही परिस्थिती. सगळ्यात जास्त महसूल हा काय विषय झाला याचा? सगळ्यात जास्त महसूल इथून जातो. सगळ्यात जास्त महसूल बर. म्हणजे घरपट्टी असेल, नळपट्टी असेल, प्रत्येक ठिकाणी हे असं दरवेळेस असं हे उत्पन्न येतो त्याला. पाणी गटर जे आहे गटरच राहिली नाही. ज्यावेळेस पाऊस जास्त येतो चारी बाजूचं पाणी येतं हे सगळं ओव्हरफ्लो होतं. आणि इथं चालायला गुडघ्या एवढं पाणी असतं. एक पावसात जेव्हा चांगला पाऊस होतो त्यावेळेस इथली परिस्थिती खूप भयंकर होती. आणि हे बघा, हा पण हा एक इथला एक. काय परिस्थिती असते रे मित्रा इथली? पाऊस आला ना पूर्ण पाणी येतं वरती कमरेपर्यंत. पूर्ण पाणी येतं वरती कारण त्याचा फ्लोच एवढा जोरात असतो की पुढं गटरही पूर्ण नाली साफ नाही, काही नाही. त्याच्यामुळे हे सगळं वरती येतं, कॉन्क्रीट वगैरे सगळं फुटून. पावसाळ्याच्या काळामध्ये तुमचे व्यवसाय वगैरे इथे कसे करतात? डायरेक्ट 2 तास बंद होतो पूर्णपणे. सगळ्यांचे इथून पुढचे सगळ्यांचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प होऊन जातो. वास पण नाही आणि पाणी पण एवढं असतं का कस्टमरला यायला पण चान्स नसतो इथे. मग मला एक सांगा, एवढ्या दिवसांपासूनचा जर हा तुमचा सगळा प्रश्न आहे तर तुम्ही याच्यावर आवाज का नाही उठवत? उठावला लई वेळा उठावला. मग काय? यायचे पाहून जायचे निघून जायचे. मग आता 2 कोटी रुपये मी टाकले. हा. ही गटर मोकळी करतोय, त्याची वाढवतोय आणि इथं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करतोय. म्हणजे जरी पाऊस झाला तरी भविष्यामध्ये या दुकानदारांना कुठला त्रास होणार नाही याची काळजी. पण हे कधी शक्य होतंय जर आपल्या विचारांनी केलं तर. नाहीतर इथं कसं आहे
दर पावसाळा आला का दुकानदार, आता मी आमदार झालो, ह्या दुकानवाल्यांनी मला इतके फोन केले आणि इतके व्हिडिओ टाकले का पाणी कसं घुसतं आतमध्ये. पाण्याचे व्हिडिओ तुमच्याकडे असतील ना, तुम्हीच टाकले होते ना, ते काय त्यांनीच व्हिडिओ टाकले होते. आमदार सोबत आहेत म्हणून हे लोक इथं बोलतायत अशातला भाग नाहीये. ऍक्च्युअल मध्ये इथलेच लोक आहेत आणि इथली जी आहे ती लाईव्ह परिस्थिती आहे. आपल्याला इथलं काय राजकारण आहे याच्याशी घेणं देणं नाही, पण ही प्रॉब्लेम तर बरोबरच आहे. इथे जर मी इथला स्थानिक आहे आणि आता अमोल भाऊंनी जो सांगितला अतिशय इतका मुद्दा अडचणीचा आहे का व्यावसायिकांना व्यवसाय सुद्धा इथं करता येत नाही आणि इतका घाण मैलाचा वास इतका येतो आणि रोगराई, त्याच्यामुळे डास इतके प्रादुर्भाव झालेला इथं. पण जनता इथली फार म्हणजे व्यावसायिकांना व्यवसाय सुद्धा करता येत नाही अशी इथली परिस्थिती. चांगली चांगली हॉटेल आहेत, चांगली दुकानं आहेत इथं. आज हे समजा ते फळावाले रस्त्याला बसतात, कुठंतरी यांना एक जागा दिली गेली पाहिजे. व्यवसायाच्या दृष्टीने सगळे एक ठिकाणी आले पाहिजे. मला हा बस स्टँडचा एक विषय समजून घ्यायचा आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा इथं उभा राहणार होता. नाही, इथंच महाराजांचा पुतळा इथंच होणार. आमची इच्छा आहे महाराजांचा पुतळा इथं या दर्शनी भागात मला करायचा इथे. पण ज्या पदवीधर आमदारांची इच्छा आहे तिथं बारीक कोपऱ्यात नेऊन तिथं छोटासा करायचा आहे. त्यामुळे तो मधल्या कालावधीत राहिला होता, परंतु त्यासाठी सुद्धा 1 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून मंजूर झाला. येणाऱ्या कालावधीमध्ये याच परिसरामध्ये वाढीव जागा घेऊन महाराजांचा अस्वरूप पुतळा आम्ही इथंच उभा करणार. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुढं यापूर्वी संगमनेरमध्ये महापुरुषांच्या जयंत्या उत्सव हे कधीच साजऱ्या ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते होत नव्हत्या. मी संगमनेरच्या प्रत्येक महापुरुषांच्या स्मृतींना उजाळा देऊन एक उत्सव म्हणून तो आपण साजरा करतो. आता हे बस स्टँडच्या इथं बघा, कचरा बघा, ही धूळ बघा. आता हे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे हे इथे. इथं आणि हा खूप जुना हा इथं एवढासा छोटासा महापुरुष 40 वर्षापासून याच्या पुढं बाबासाहेबांची त्यांनी कधी प्रयत्न केला नाही पूर्णाकृतीचा. आणि मागे जी इमारत उभी ही एक साईजची इमारत आहे. किती अंतर आहे. त्यांनी संविधान लिहिलं, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. इथं जर एखादी अभ्यासिका झाली असती, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा मिळाली असती, परंतु इथं एक्साईजचं ऑफिस आहे राज्य उत्पादन शुल्काचं. त्याची एवढी मोठ्या इमारतीची गरज नव्हती, परंतु याचा बी ठेकेदार शोधला तर आपल्याला लक्षात येईल का खरंच इमारत महत्त्वाची होती का तिथं एखादा भवन होणं महत्त्वाचं होतं, गरजेचं होतं. आज एवढी मोक्याची जागा असताना ज्या कार्यालयाला मनुष्यबळ नाही तिथं ही परिस्थिती करण्यात आली. हे बघा कचरा बघा. हे संगमनेर सेवा समितीबाबत तुमचं काय म्हणणं आहे. आपल्या शेजारून गाडी गेली. संगमनेर सेवा समिती नाही येते, संगमनेर मेवा समिती येते. अच्छा. त्यांना संगमनेरची सेवा करायला 40 वर्ष होते. त्यांनी 40 वर्ष सेवा नाही केली, त्यांनी मेवा खाल्लाय. त्यामुळे आता कुठेतरी त्यांच्या दुकानदारा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं त्यांना पुन्हा एकदा सेवेचा आव आणण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चाललाय. पण मी 100% म्हणेल का ती मेवा समिती आहे आणि त्या मेवा समितीला येणाऱ्या कालावधीत लोक उत्तर देतील काय द्यायचं. आज ही या भागामध्ये सुद्धा ही झोपडपट्टी आहे. आता आपण तर बघितलेलीच झोपडपट्टी. आणि इथं मी स्वतः मुंबईला पालकमंत्री महोदयांच्या म्हणजे महसूल मंत्री होते विखे पाटील, त्यावेळेस बैठक घेऊन या झोपडपट्टीमध्ये कलेक्टर स्वतः आम्ही गल्ली फिरवले प्रत्येक याच्यामध्ये आणि त्याचा एक अहवाल बनवला. लवकरच आमचा प्रयत्न आहे का या भागात सुद्धा त्या लोकांना त्यांच्या हक्काचं घर तर आहे आज, पण शासनाच्या वतीने ज्या पद्धतीने प्रधानमंत्री आवास योजनेचा सुरू असतो त्या धर्तीवर आम्ही त्यांना मदत करतो. त्यामुळं निश्चित झोपडपट्टी मुक्त करण्याचं धोरण हे मोदी साहेबांनीच घेतलेलं आहे, ते शिंदे साहेबांनीच घेतलेलं आहे, ते फडणवीस साहेबांनीच घेतलेलं आहे, ते अजितदादांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळं मला वाटत नाही का आता बदल झाल्यानंतर जर तुम्ही सांगायला लागले झोपडपट्टीमध्ये आम्ही बदल करू. हे कवी आनंद फंदी 2016च्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी याचा उल्लेख केला होता, आम्ही पूर्ण करू. आज सुद्धा हे पूर्ण नाही आहे, आज सुद्धा पूर्ण नाही. हे असंच आहे. ठेकेदार यांचा नातेवाईक आहे, यांचे परिचित आहेत, यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं जनतेचा भरोशी सगळं सुरू आहे. आज हे शॉपिंग कॉम्प्लेक्स इथं बांधलं आहे, जय महाराष्ट्र शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं आहे. याची कॉम्प्लेक्स व्हायच्या आधीच नावाचा ठराव करून मोकळे झाले.
नाव बी कोणाचं, यांच्या वडिलांचंच नाव लागतं. बरोबर. निधी शासनाचा, नाव आमच्या वडिलांचं द्या. इथं परिस्थिती बघा कशी हे आहे. आपल्याला 1.0 जे व्हर्जन तुम्ही दाखवताय ते आपण समजून घेतोय. मुद्दा हा आहे की तुम्ही या बेसिक गोष्टी सोडवणार का? मी सुरुवात केल्यामुळं तर आज समोरच्याला विजन 2 वर यावं लागलं ना. नाही तर हे तर अजून बी विजन 50 वर्ष पुढचे हेच चाललं राहिलं असतं. आज कार्यालयाच्या जवळ सुद्धा परिस्थिती बघा कशी आहे. हे ठीक आहे, आज आमदार मी आहे, पण मला ज्या पद्धतीने नगरपालिकेच्या वरती एवढ्या वर्षाचा यांचा पगडा होता, एवढ्या वर्षाचा यांचा ताबा होता, त्यामुळे निश्चित काही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून सहकार्य झालं नाही. त्यामुळे नाईलाजाने मगाशी तुमचा जो प्रश्न होता का याच्यामध्ये तुम्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. आता ज्या अधिकाऱ्याचा कार्यकाळ पूर्ण झालाय त्याला तर संगमनेरातून जावंच लागेल. कोण थांबणार आहे इथं? यांची परमनंट गुलामीसाठी थोडी कोणी आलेला अधिकारी इथं. अधिकारी आलाय, त्याचा टेंटेटिव्ह कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर तो जाणारच आहे. आणि ही प्रक्रिया असते. हा यांचं दुखणं तेवढंच आहे. यांच्या विचाराचे अधिकारी इतके वर्ष यांना सगळ्या पद्धतीने सहकार्य करत होते. आता बी अधिकारी नवीन आला तर तो अधिकारी काय फक्त अमोल खताळचा एकटाचा ऐकायला नाही आला. तो जनतेचे प्रश्न सोडवायला, जनतेचे प्रश्न सोडवायला आला आहे. ही नगरपालिकेची ही शाळा, नगरपालिकेची शाळा आहे. नगरपालिकेच्या शाळेमध्ये गोरगरिबाचे मुलं शिकले पाहिजे हा आमचा आग्रह असतो. आज त्यांना जर बसायला ही बघितली परिस्थिती तुम्ही तर पत्रा, हे किती वर्षापूर्वीची शाळा आहे, का बदल नाही झाला? आज संगमनेरमध्ये लहान मुलांना अंगणवाडी नाहीये. अंगणवाडी नाहीये. अंगणवाड्याची संख्या ज्या पटीने पाहिजे, आज एखाद्या खेडेगावामध्ये 3-3 अंगणवाड्या असतात. आज संगमनेरमध्ये अंगणवाड्याची संख्या बघा किती आहे. मी म्हणण्यापेक्षा तुम्ही माहिती घ्या. आता मी म्हणणार म्हणजे आपण ग्राउंड वर आहेत. हे जे व्हिडिओ बघतात लोक आम्हाला कमेंट करणार ना आहे का नाहीये म्हणून. हे सगळं आता जे आहे ते लाईव्ह आहे. लोक इथेच एका दिवसात बदलणार नाहीये आणि एका दिवसात बनणारही नाहीये असं. यांच्या खाजगी शाळा चालवण्यासाठी, यांच्या संस्था चालवण्यासाठी नगरपालिकेच्या अक्षरशः हे शाळा बंद केल्या त्यांनी. नगरपालिका शाळेत मुलं जाणार नाही आणि ते शाळेत ॲडमिशन घेणार मग मुलं. यांची संस्था कशी चालणार याच्यासाठी अवस्था केलेली आहे यांनी. आणि यांचा विजन आहे बघा, आता तुमच्या समोर विजन आहे. आणि हे संगमनेरकरांनी यापूर्वी आमदार 2 व्हीलरवर 1 वर्षापासून पायनं सुरू झाला आहे. यापूर्वी कधी आमदार 2 व्हीलरवर पायी गल्लीत पुढं फिरताना पाहिलेलं नाही. पण आम्ही जे बघत होतो आता ते असं आहे की जेवढा प्रचार किंवा प्रसार तुमचा होतोय त्याच ताकदीचा ते पण करतायत. ते करणारच ना. त्यांच्याकडे संस्थानिक येते लोक, त्यांच्याकडे मामा भाचीची टीम आहे. माझ्याकडे फक्त ही तमाम मायबाप जनता आणि माझे हे महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी, ही छोटी टीम घेऊन आम्ही पुढे चालू. आता हा आपला जे कॉलनी वगैरे म्हणतो आपण, इथं हे गार्डन आहे. इथं अच्छा गार्डन आहे इथे. मी ज्या भागात आवर्जून आपल्याला मुद्दाहून नेतोय हे सुद्धा लोक आहेत. भारतीय संविधानाने यांना सुद्धा अधिकार दिले आहेत राहण्याचा, जगण्याचा, सगळ्या प्रकारे हे करण्याचा. हे गार्डनची परिस्थिती आहे. हे गार्डन आहे. कोण आहे गार्डनमध्ये बघा. हे विजन 1 डुकरांसाठी गार्डन. बापरे, चिलक्या बाजू आहे. काय गार्डनचं नाव? महर्षी वाल्मिक उद्यान. महर्षी वाल्मिक उद्यान. आता हे ॲक्च्युअल बघितलं तर हे काही शूटसाठी बनवलेला डेमो नाही बरं का. हे जर बघितलं तर अक्षरशः एखादी व्यक्ती नक्कीच जाईल. म्हणजे गार्डनचा एक मुद्दा त्यांचा होता की आम्ही 35 गार्डन आणली आहेत, तर आमदार आपल्याला त्या गार्डनची अवस्था दाखवतायत. 35 सांगितलेत, मी तुम्हाला एकच दाखवतात. अजून बी तुम्हाला वेळ असेल तर मी तुम्हाला सगळीकडे घेऊन जातो. माझ्या मते उद्घाटन अध्यक्ष तांबेच आहेत त्याचे. काय बाळासाहेब नाही तिथे खाली अध्यक्ष, तिथे खाली सुधीर तांबे आहे ना, बघा ना. तेच एकदा झूम करा. 2011. हा ते तिथे लिहिलेलं आहे. हा पुढचं ते पुसलं गेलंय त्यामुळे. त्यावेळेस विधान परिषदेचे आमदार ते होते. हा 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 हा. वरती त्यांचे मेवणे, खाली ते, आणि खाली सॉरी अध्यक्ष इकडे नाव आहे. ते ही गार्डनची परिस्थिती आहे. हे कॉटेज हॉस्पिटल. आता इथं हे पहिलं इथं सामान्य लोकांना उपचारासाठी इथं गर्दी राहायची.
हे कॉटेज हॉस्पिटल होतं इथं, हे बंद करण्यात आलं. आज इथं हे स्वविच्छेदन गृह, हे माणूस हे झाल्यानंतर आतापर्यंत एवढ्या छोट्याशा जागेत शेवट सुद्धा त्याचा भयानक होत होता, अशी परिस्थिती होती. हे शवविच्छेदन आणि कॉटेज हॉस्पिटलचा काय विषय झाला? बंद केलं त्यांनी ते. अच्छा. आणि काय कारण सांगितले? स्वतःच नाही, कारण नाही काय सांगितलं, स्वतःचं हॉस्पिटल होतं ना. अच्छा. स्वतःचं तांबे हॉस्पिटल होतं यापूर्वी, ते चालण्यासाठी मग यांनी ते बंद करून टाकलं. बरोबर का? नाही म्हणजे मी चुकत असेल तर काय. कारण इथं आमचे परिवार, प्रत्येक परिवार सदस्यांची आहे ना डिलेवऱ्या इथं व्हायचे. ते डिलेवऱ्या तुम्हाला माहिती किती मोठा धंदा आहे. तिथं होऊ नये म्हणून ते खाजगी हॉस्पिटल त्यांचं चालू केलं, नाही बंद करून टाकलं त्यांनी. आमच्या आई बहिणी हे जे होते डिलेवरीसाठी यायचे, नॉर्मल डिलिव्हरी असेल, सिझर असेल, तिथं सर्व व्हायचे, सर्व बंद करून टाकले. याच जागेवरचा 100 बेडचा स्त्री आणि बालरोगचा प्रस्ताव आपला लास्ट स्टेजला मंजुरीला आहे. मी शब्द दिलाय, माझ्या कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच इथं आरोग्यमंत्री असेल, शिंदे साहेब असेल, मुख्यमंत्री असेल, यांच्या उपस्थितीत इथं मी कार्यक्रम घेणार आहे. आणि हे झालंय म्हणजे हे आरोग्य विभागाकडेच आहे, त्यामुळे याच्यात मला काही अडचण कुठलीच राहिलेली नाही. कचऱ्याचा ठेकेदार यांनी दिलेला आहे, यांच्या आईने दिल्यापासून तो तसाच चालू आहे. तर परिषदेचा हद्दवाढ फक्त 2 वेळेस झाली, ती पण इंग्रजांच्या काळात एकदा झाली आणि मध्ये 70-75च्या दरम्यान काहीतरी झाली. अजूनपर्यंत हद्दवाढ सुद्धा झाली नाही. काम झालं असेल तिथं क्वालिटी नाही आणि काही ठिकाणी कामच नाही. हा पूल हा 2-3 वर्ष पाडला गेला होता आणि याला कारण बी तसंच आहे. यांचा जो ठेकेदार आहे, त्यांचा जिल्हा परिषद सदस्य एक तो ठेकेदार आहे, त्यांनी इथं खाली पाईप हे करताना या पुलाचं जे खालचं फाउंडेशन आहे त्याला बकेट मारली होती आणि तो पूल इथं ढासळला होता. हा ढासळलेला पूल बरेच कितीतरी वर्ष तसाच पडेल होता. विखे पाटलांच्या माध्यमातून आम्ही या पुलाला निधी आणला. तो निधी आणून संघर्ष थांबला नाही आमचा. ठेकेदार त्यांचा होता, काम करत नव्हता. मी आमदार झालो, स्वतः 3 वेळेस इथं आलो आणि हे काम करून घेतलं. यावर्षी ज्यावेळेस शाळा सुरू झाली तर मुलं याच्यातून गेले. या भागातील कमीत कमी 15-20 हजार लोकांचा संपर्क या पुलावर रोज असतो. पुढं सगळे मंदिरं आहेत, नदी आहे, तिकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. आता ही परिस्थिती बघा, इथं पाणी, हे जे पाणी येतं आहे हे सगळं कशा पद्धतीने येतं बघा. हे सगळं ड्रेनेजचं पाणी. संगमनेर नगरपालिकेला STP प्लांट नाही, कुठलीच सुविधा नाही, काहीच नाही. या पद्धतीने पाणी येतं आहे. आणि ही माळुंगी ड्रेनेजचं, त्यांच्या कारखान्याचं, दूध संघाचं तिकडून सोडलेलं ते असं लांबून इकडून या भागात इथं येतं. पुढं प्रवरा नदी आपली, हे सगळं प्रवरा माईला मिळतं. आणि हे सांगता नदी सुधार प्रकल्प, ज्याची किंमत 5 जानेवारीला यांनी पत्रकार परिषद घेऊन 350 कोटी सांगितली. मी पत्र बघितलं तर 450-500 कोटीचा प्रस्ताव त्यांनी बनवला होता. 118 का 20 कोटीचा लगेच त्याच्यामध्ये डिफरन्स आला. म्हणजे फक्त यांना इंटरेस्ट कशात आहे, संगमनेरच्या विकासात आम्हाला इंटरेस्ट नाही. यांचा इंटरेस्ट जो आहे, यांना फक्त आणि फक्त मोठे कामामध्ये मिळणारा पैसा, त्या माध्यमातून बगलबच्चे पोचणं, हाच त्यांचा विकासाचा अजेंडा, बाकी काही वेगळा नाही. असं तुम्ही वेळ दिला, तुम्हाला पूर्णपार एक गल्ली दाखवू शकतो मी. कचऱ्याची परिस्थिती बघा तिथं कशी, त्या भागातील लोकांना कचरा नाही. आता इथं आपण जाताना त्या साईडने जाऊया थोडं. हे इकडचं तरी चित्र तुम्हाला थोडं बरं वाटलं असेल. रोज शाळेचे मुलं, इथं शाळा आहे, 2,500-3 हजार मुलं रोज इथून जायचे. ज्यावेळेस हा पूल नव्हता त्यावेळेस त्यांना असं लांबून वळसा मारून यायला लागत होतं. हा पूल आपल्या सरकारच्या माध्यमातून झाला याचा सांगायला मला निश्चित आनंद आहे. आणि यापूर्वीचा पूलसुद्धा जो होता तो स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांनी दिला होता. त्यानंतर फक्त ते मला असं वाटतं की कुठंतरी विखे पाटलांचं नाव होतं म्हणून त्या काँग्रेसच्या ठेकेदारांनी, जिल्हा परिषद सदस्य होता तो तत्कालीन, त्यांनी जादून बुजून ही पाण्याची लाईन नेताना त्याला फाउंडेशनला धक्का देऊन तो पाडला आहे. त्यामुळे बघा आता कचरा बघा कसा पडलेला आहे. काय म्हणजे हे लोक इकडे राहत आहे, ही माती रोज ढासळत चालली. पाणी आल्यानंतर हे वरती जातं. हे जे आहे ना, संगमनेरला आतापर्यंत दसक्रिया घाट नव्हता. अच्छा, दसक्रिया घाट नव्हता. हा आपण इथं बांधला. आमच्या चांगल्या गोष्टी दाखवतो आम्ही, जी सुरुवात केली ते दाखवतो तुम्हाला. हा इथं दसक्रिया घाट होतो, हा नव्हता आतापर्यंत. तिथं पाऊस आला तर लोक कुठंतरी खाली बसणार, प्लॅस्टिकचा कागद आथरणार, किंवा ज्याला खर्च करायची दानं ते त्यांनी मंडप टाकायचा, चालायचं. हे सुद्धा आपल्या महायुती सरकारच्या कार्यकाळात हे आम्ही केलं. मग 40 वर्ष का बरं नाही? 40 वर्ष संगमनेरमध्ये 10वेच पडले नाही का?
संगमनेर शहरात लोक कोणी मयत झालेच नाही का? त्यांना त्यांच्या कुटुंबातील लोकांचं विधी करायची गरज पडली नाही का? तर हे त्याला उत्तर राहील. सुविधा आहे, कचरा उचलायला कोणी नाही. शहराच्या थोडं साईडला गेलं का कचरा उचलायला माणसं येणार नाही, काहीच नाही. हा आरक्षित भाग आहे सगळा. इथं या लोकांना घराला कर्ज काढायला सुद्धा मिळत नाही. सावकाराकडून उसने पैसे घेऊन यांना करावं लागतं. मी सकाळी आज आलो होतो, एक दसक्रियेसाठी आलो होतो. दत्ता शेठ जोरेकर म्हणून मनसेचे शिवसेनेचे कार्यकर्ते होते, त्यांचा आज दसक्रिया होता. सकाळी मी आल्यानंतर मला गाडी इथं लावून इथून मी पायी गेलो पुढं तिथं, आणि तिथं सुद्धा काही परिस्थिती नव्हती. हे जलशुद्धीकरण केंद्र चालू आहे का? पण हेच आता बघा, आता मी काय म्हणणार नाही, तुम्हाला फक्त मी दाखवण्याचं काम करतोय कशा प्रकारे संगमनेरच्या जनतेबरोबर खेळला जातं. आणि हा आहे संगमनेरचा स्विमिंग पूल. हा स्विमिंग पूल आहे संगमनेरचा. आता तुम्हीच बघून घ्या. नमस्ते. हे स्विमिंग पूल संगमनेर नगर परिषद. आता आमची सत्ता नव्हती, नगरपालिकेवरती आमची सत्ता नव्हती. बरं, फक्त आता हे स्विमिंग पूल हे नावच दाखवा तुम्ही, कारण आता मला प्रश्न पडलाय की या स्विमिंग पूलच्या मुद्द्यावर काय बोलावं, कुठून बोलावं. मी तर ह्या विषयामध्ये खरंच कमी बोलण्याची भूमिका घेणार आहे. जे काही ग्राउंड टेस्ट आहे ही तुम्हाला बघायची, आमदार दाखवतायत, काय खरं काय खोटं हे तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवू शकता. आता माझ्या मागे जर बघितलं तर हे तेच जलशुद्धीकरण केंद्र आहे. तर हा तो स्विमिंग पूलचा व्हिडिओ जे मला इथले लोक दाखवतायत. फॅक्ट काय आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने पाहू शकता, जे लोक इथे राहतात ते. आणि माझ्या मागे जर तुम्ही बघितलं इकडे तर हे पंप हाऊस आणि हे जलशुद्धीकरण केंद्र आहे. लांब नजर टाकली तर मला इथे एकही व्यक्ती दिसत नाही. म्हणजे आय थिंक ऑटोमॅटिक सगळी प्रोसेस सुरू असावी. मला तर या गोष्टीचा शॉक आहे की गेल्या अनेक वर्षांपासनं या जलशुद्धी केंद्रावरूनच बरंचसं राजकारण तापलंय. लोक म्हणतायत की आम्हाला पाणी मिळालंय, ते कोणीही नाकारत नाही. ग्रामीण भागामध्ये नाही आहे जे त्यांनी सांगितले ते मुद्दे असू शकतात, पण संगमनेरकरांना पाणी मिळालंय. काल असा आरोप झाला की इथे दिवसातून 2 वेळा पाणी येतं. माझं मत असं आहे, मी इथली लोकल आहे म्हणून सांगते, दिवसाआड पाणी येतं. पण पाणी येतं हे महत्त्वाचं आहे, पण लोकांना शुद्ध पाणी नाही आहे. आणि ज्या जलशुद्धी केंद्राच्या नावावरती कोट्यावधींचा निधी उकळला गेलाय त्या जलशुद्धी केंद्राची ही अवस्था आहे. ही चालली कुठं? शहराच्या आपल्या तिकडे मूळ प्रवरामाई, जे प्रवरामाईच्या जीवावरती हा संगमनेर तालुका ओळखला तो किंवा सक्षम झाला. आज तिला म्हणजे अक्षरशः यांनी घाण पाण्याने फार दूषित करून टाकलंय आणि त्यांना या अशा पाण्यात बोटिंग करायची. आज हे तुम्हाला मी वास्तव दाखवतो. म्हणजे आणि ज्यावेळेस चांगला पाऊस झालेला आहे त्यावेळेस हा परिसर देवाचा मळा म्हणून ओळखला जातो. इथे घरात पाणी गेलेलं लोकांच्या. आज एखादा रस्ता केल्यानंतर त्याला मेंटेनन्सची जबाबदारी असते, परंतु कॉन्ट्रॅक्टर यांचाच असल्यामुळे मेंटेनन्स वगैरे काही प्रकार इथं नसतो. एक तर जमीन ओपन स्पेस बळकवणे, इथं डीपी टीपी काहीच नाही. इथं फक्त टीटी, थोरात आणि तांबे. विकासाला काय लागतं? डेव्हलपमेंट प्लॅन लागतो, टाउन प्लॅनिंगचा प्लॅन लागतो, बरोबर ना? इथं टीटी, ओनली तांबे आणि थोरात. हे कोणतं गार्डन आहे? आता गार्डन आहे त्यांच्या 35 मधलं आहे. अच्छा 35 का 36 मधलं आहे. इकडे लोक खेळायला आले नसतील म्हणून दुरावस्था झाली असेल. लोक आता खेळायला येण्यासाठी बांधलं होतं का जागेच्या याच्यानुसार घेतलं होतं? नाही, खरं प्रश्न आहे मोठा बरं का की स्थानिक गार्डन मध्ये जर असे झाडच झालेले आहेत ते हे गार्डन कसं म्हणायचं? पण मी म्हणते तसं आमदार साहेब, हा असा विषय असू शकतो की इथे लोक खेळायला नसतील म्हणून त्याचं ते ओसाड पडला असेल. असू शकतं, असंच असू शकतंय. ते नाही पाहता हे स्थानिक इथलेच नाही. ताई, हे कधीपासून झालं हे गार्डन? असं बऱ्याच दिवसापासून झालं. कधीपासून आहे मावशी?
2-3 वर्षापासून आहे अशीच परिस्थिती. पण इथं काही मुलं वगैरे, आता मुलांना कसं थोडंसं चांगलं लागतं ना खेळायला, झोके वगैरे, घसरगुंडी. आणि इथं कसं जास्त जंगल झाल्यासारखं झालं ना, त्याच्यामुळं मग मुलांना इंटरेस्ट नाही राहत ना. आता सगळे मुलं आले म्हणजे मग दुसरेही मुलं येतात एकमेकाचं बघून, पण इथं त्यांनी काही दुसरी सुविधाच केलेली नाहीत ना. त्याच्यामुळे म्हणून खूप वर्षापासून हीच परिस्थिती आहे अशी. बरं का, इकडं दारू पिणाऱ्यांसाठी सोय केली. हे माझ्यावरती आरोप प्रत्यारोप करायला, पण यांनी डायरेक्ट लोकांना रेडीमेड जागाच करून दिली इथं दारू पिण्यासाठी, बसण्यासाठी. पण तिथं बी उद्यान आहे. अच्छा, हे सत्यजित तांबेंनी जे LED स्क्रीन वरती जे 3D मॉडेल दाखवलंय, त्यातलं एक गार्डन पाशी आपल्याला अमोल खताळ घेऊन आलेत. आणि इथं सगळ्या ह्या गार्डनमध्ये दारूच्या बाटल्या पडल्या आहेत. मी पुन्हा सांगते, इथले काही स्थानिक लोक आहेत ज्यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे. हे गार्डन दाखवायला आहे, लोक बोलायला आहे, आमदार सांगतात म्हणून मी मान डोलावत नाही आहे, तर मी प्रॅक्टिकली फॅक्ट बघते. हे बघा, सर्रासपणे इथे या दारूच्या बाटल्या, ग्लास, हे यांचे चकना चुकना सगळं इथं पडलेलं आहे. हे बघा, प्रचार सगळेजण करतात, विचार मांडतात, पण फॅक्टवर बोलले की मग असं काही दाखवायला राहत नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्याकडे दाखवायला आहे, त्याच्यामुळे ते बोलतायत आणि आपण पाहतोय. त्यामुळे मी आधी सांगितलंय, माझं मत काहीच मांडणार नाही. तुम्ही बघा, तुम्ही ठरवा. कसाकडे जाऊन द्या, कसाकडे जाऊन कटिंग होऊन द्या. ते जर होणार नसेल तर मग आमदाराच्या घरी जाऊन बांधा. कत्तलखान्यांचा एक विषय होता, ते म्हणतायत की तुमच्याच काळामध्ये आता ते बीप सापडतंय, कत्तलखाने सुरू आहेत. हा एक मुद्दा तुमच्यावरती अटॅकला होतो. कत्तलखाने चालकांच्या बरोबरचे यांचे फोटो पुरावे फ्लेक्सवरती संगमनेरकरांनी पाहिलेत. आणि माझ्या कार्यकाळामध्ये कारवाया कशा चालू आहेत, दर 8 दिवसाला 15 दिवसाला कारवाया चालू आहे. पण मध्ये काही लोकांना पुरस्कृत करून जे मोर्चे काढले होते, ही परिस्थिती. हा कोणता विषय? इथे का खाली बिल्डिंग आहे, ती कधी फसू शकतात, पूर्ण लागूनच आहे. ही संगमनेरमध्ये ओढे नाले यांनी काही ठेवलेच नाही. हे जे आहे ना, हे पाणी दूध संघाचं पाणी येतंय इथं. म्हणजे हे इथलं जे सगळं सगळं म्हणजे त्या भागातील उपनगर असेल तिथलं, परंतु सगळ्यात जास्त पाणी तिकडून कारखान्याच्या दूध संघाचं पाणी, कचरा. आता कारखान्याचं तिकडून वरतून पाणी येते, दूध संघाचं पाणी येतं. जय श्रीराम, जय श्रीराम. आता मी प्रस्ताव दिलाय, मी आता अंगणवाड्यांची संख्या सुद्धा वाढवतो इथे. भाजी मार्केट नसल्यामुळं रस्त्याच्या कडेला बसले ते त्यातलाच प्रकार आहे. नाही, आता मार्केटच नाही ना, भाजी मार्केट नाही. मग लोक काय करणार, कुठंतरी येणार, बसणार. मग त्या बसण्यावरून वादविवाद होत्या. या सगळ्या गोष्टी आपण सोडवल्या पाहिजे. उपनगरांमध्ये भाजी मार्केट, ओपन स्पेस आहे, तिकडे केलं पाहिजे. आज इंदिरा गांधी गार्डन आहे, काहीच नाही तिथं, कुणीच जात नाही, काही नाही, काही नाही. आणि ह्या इंदिरा गांधींच्या नावानी जो पक्ष होता त्याचं 40 वर्ष यांनी प्रतिनिधित्व केलं. आज बघा, याच्या 2 गोष्टी होत्या. भाजीपाला बसले, आज गाड्या लागतात, ट्रॅफिक होती. त्यांची गरज आहे, शेतकऱ्याचा माल विकला गेला पाहिजे, भाजी मिळाली पाहिजे, पण त्याला कुठंतरी एक कोणालाही त्रास होणार नाही ही बी काळजी. आता हे धूळ बघा, ही रस्त्यांची परिस्थिती. या पद्धतीने डेव्हलप केलं होतं. काय केलंय बघा, आहे का काही तिथं? आहे मेंटेनन्स काही? फक्त मुलींना जन्म द्या, मुलींचे संरक्षण करा, स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर. फक्त एक रस्ता, तो बी गडकरी साहेबांनी दिलाय. बांधकामाच्या परवानग्या मिळत नाही, जागा नाही, रस्ते नाही, ड्रेनेज नाही, म्हणून आजूबाजूच्या गुंजाळवाडी, गुलेवाडी, सुकेवाडी या भागामध्ये आपले घरं स्थलांतर करू राहिले. पण दुर्दैवाने असं आलंय का तिथं बी यांचेच लोकांची सत्ता असल्यामुळं हे बी तिथं त्यांना सहकार्य करत नाही. म्हणजे इथून आगीतून उठून लोक फुफुटात पडल्यासारखी परिस्थिती झाली. कचरा असाच पडलेला दिसतो. आमदारांनी 4 वेळेस आढावा बैठक घेतली, ठेकेदारला सूचना दिल्या, पण ठेकेदार तुमचा पार्टनर आहे असं खाजगीत लोक चर्चा करताय. त्यामुळे माझे हात बांधले जात आहे. बांधले आता म्हणण्यापेक्षा मी सूचना दिल्या आहेत का बदला, कॉन्ट्रॅक्टर बदला.
परंतु अधिकाऱ्यांनी त्यावेळेस त्याला नोटीस द्यावा लागेल, त्याला सांगावं लागेल, नाही तर नगरपालिकेचं 25 लाखाचं नुकसान होईल अशा पद्धतीने सांगितल्यामुळं तेवढ्यात आचारसंहिता लागली. नाही तर निश्चित आमचा प्रयत्न होता ठेकेदार सुद्धा बदलून टाकायचा. ह्या 1 नंबर प्रभाग आहे हा. इकडं मी आमदार झाल्यानंतर 2.5 कोटी रुपये दिले त्या प्रभागाला. 2.5 कोटी रुपये. इथं गटर आहे, त्या गटरीत एक माणूस का महिला मध्ये पडून पाय घसरून पडून मयत झाली. गटर बघा केवढी आहे का, बंदिस्त आहे आणि का? बंदिस्त नाहीये ते महत्व. आणि जबाबदारीने सांगतो, नाव घेऊन सांगतो, हा रस्ता बाळासाहेब थोरातांच्या भावानी इंद्रजित थोरातचा बोर्ड इथं लागलेला होता. कागदोपत्री सुद्धा बघायला मिळेल. या कामाचा ठेकेदार इंद्रजित थोरात आहे. बर. नाव घेऊन बोलला ना मी. हा हा. काही ठिकाणी गटार आहे, काही ठिकाणी ढापे नाही, गटार नाही, सगळं ओपन. त्याच्या पुढे गेल्यानंतर सगळं ओपन. संगमनेर नगर परिषद वसुंधरा अभियान, पुढं वसुंधरा अभियान. ते सांगता आम्हाला एवढे पुरस्कार मिळेल, तेवढे पुरस्कार मिळेल. पुरस्कार कसे आणले? हे गार्डन आहे ना, हे गार्डन आहे कागदोपत्री. हे कागदोपत्री गार्डन ना. ओके. आता 3 दाखवलेत मी तुम्हाला आतापर्यंतचे. पार्किंगची व्यवस्था झाली असती, कंपाऊंड करून अजून अडचण करून ठेवली. हे मला आता तुम्ही म्हणतायत म्हणून मी गार्डन म्हणते बरं का. नाही, स्थानिक लोक आहे, स्थानिक सांगताय हे गार्डन आहे कागदोपत्री. हे ना पार्किंगसाठी मी इथंच राहतो. आम्ही पार्किंगसाठी 4 व्हीलर आमच्या संपूर्ण रस्त्यावर असतो. पण रस्त्यावर इतकी अडचण होती भाऊ ट्रॅफिकला की 2 गाड्या पास होत नाही. पण याच्यामध्ये काय म्हणजे नेमकं का बरं? काहीच नाही. मग पार्किंगसाठीच आम्ही मागितली होती. पार्किंगला मागितलं, पण त्यांचा पर्पज काय तिथं? मग ते होऊ दिलं नाही. काहीच नाही पर्पज अजून. 7 वर्ष झाले कंपाऊंड मारून ठेवलेली. कागदावर काय? कागदावर ओपन स्पेस आहे. ओपन स्पेस आहे, पण वसुंधराचा बाहेर बोर्ड लावलाय. हा, ओपन स्पेस आहे ती. पण आज जर समजा ही जागा आहे, तिथं काहीतरी चांगल्या पद्धतीने एखादी अंगणवाडी सुरू होऊ शकते. तुमच्या भागात अंगणवाडी आहे का? नाही. अंगणवाडी पण नाही. अंगणवाडी आहे, पण ती मंदिरात चालू आहे. गणेश मंदिरात. मंदिरात अंगणवाडी चालू आहे. हो, गणेश मंदिरात चालू आहे. अहो, ग्रामीण भागात अशी परिस्थिती नाही. तिकडे तरी काही लसीचे डोस वगैरे सगळं टायमिंगला देतात. जास्तीचे सामान जे आहे 2,63,000 रुपये प्रत्येक अंगणवाडीला. मी संगमनेरातल्या 80 का 100 अंगणवाडींना माझ्या लक्षात येईना एक्झॅक्ट आकडा, पण त्याच्यासाठी एक स्मार्ट किट म्हणून शासनाने केली होती, त्या मी आणल्या ग्रामीण भागात. म्हणजे आमचं जे म्हणतो ना, हा पोकळवास आम्ही करत नाही. रियालिटी सांगतो. आज या जागेवरती अंगणवाडी होऊ शकते का नाही? या भागातील लहान लहान मुलं, प्रत्येकाच्या घरात लहान मुलगा असेल आणि किती श्रीमंत असला तरी मला वाटतं त्याला वाटतं आपला मुलगा अंगणवाडीत गेलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं. निर्मिती कन्स्ट्रक्शन औरंगाबाद. किती रुपयाचं काम केलं? हे बाबा ते शूट घे बाबा. किती रुपयाचं काम आहे? 10,47,700. मग एखादा सुशिक्षित बेरोजगार तरुण नाही का, त्याच्याने उद्या हे काम करा. हे कोणाची कंपनी आहे? माजी आमदाराच्या सख्या चुलत भावाची कंपनी. कागद तुम्हाला बघायला मिळतील. निर्मिती कन्स्ट्रक्शन कोणाची? म्हणजे नगरपालिकेचं 10 लाखाचं काम सुद्धा स्वतःच करायचं. त्यानुसार तुम्ही विजन 1 बघा, पुढचं बघायचं तर 50 वर्ष वाट पाहतील संगमनेरकर. हे श्रमिक नगर, याला जागा स्वर्गीय BJ खादाळ पाटील ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी ही जागा या लोकांना इथं दिली. चलो चलो. आजपर्यंत फक्त या लोकांचा वापर मतासाठी केला गेला, फक्त मतासाठी. काय परिस्थिती बघा. हा एरिया झोपडपट्टी नाही वाटत आहे ना. हे श्रमिक नगर म्हणून याला नाव दिलं गेलं. यांना सुद्धा असेसमेंट वरती फक्त बघा वर बघा घरात पाणी जाणार का नाही. यांचे सुद्धा कागदपत्राच्या अडचणी करून ठेवल्या आहेत, त्या आपण सोडवतोय. हे हक्काचं मतदान ना, म्हणून यांना काहीच नाही. यांनी फक्त काय करायचं, त्यांनी फक्त सांगायचं अरे वो तुम्हारे खिलाफ है, ये तुम्हारे खिलाफ है. शाळा कपड्यावर राहिली ती. आपल्याला मागच्या वेळेस 8 वर्षापूर्वी होती रे काही आपली जागा आहे. ही शाळा आहे. वैयक्तिक वापर होतो शाळा. ही शाळा आहे. किती मस्त आहे ही शाळा. नाव आहे ना याच्यावर? नाव असेल ना शाळेत? नाव नाही, पण आता आहे बोर्ड वगैरे काही आहे. ते नाही आपल्याला फक्त मागच्या वर्षी रूम दिली मतदान केंद्रावर. महत्वाचा मुद्दा असा का जिथं सामान्य गोरगरीब लोक राहत आहे
ते विकासापासून पूर्ण वंचित ठेवले. त्यांना मूलभूत सुविधांचा अधिकारच नाहीये त्यांच्या 40 वर्षाच्या कार्यकाळात. आता आम्ही प्रयत्न करतोय तर मग त्यांनी आम्हाला आडकाठी आणायची प्रयत्न करायचा चाललाय, परंतु नक्की आम्ही त्यात यशस्वी होऊ. पुढच्या कालावधीत करूया. जवळजवळ आपण जेव्हापासून फिरतोय तेव्हापासूनचं हे चौथं गार्डन असावं. याला आता कुलूप आहे, पण आतमधली परिस्थिती बघितली तर सेम भावना आहे सगळ्यांच्या. गार्डन केली आहेत, पोरं गार्डनमध्ये नाही आहेत. का नाही आहेत? कारण ते त्या अवस्थेतच गार्डन नाही आहेत. पण मला वाटतच नाही मी याच्यावरती काही व्यक्त व्हावं. जे काही बघतायत ते तुम्ही डायरेक्ट लाईव्ह पाहतायत. बरं, मी हे सगळं शूट करत असताना इथे लागेल तेवढे माणसं उभे आहेत. जर यातून काही बनावट उभं केलं असेल तर ते स्वतः लाईव्ह टेस्टिंग या सगळ्या गोष्टींची करू शकतात. आमदार दाखवत आहेत म्हणून मी बघते असातला भाग नाही. पण नगर परिषदेची निवडणूक आहे, लोकल मुद्द्यांवर घेऊन जाणं गरजेचं होतं. तुम्ही 1.0 मध्ये काय आणलं, 2.0 मध्ये काय आणलंय हे बघण्यापेक्षा खूप मोठा कालावधी तुम्हाला सत्तेचा मिळाला आहे, तर त्यामध्ये हे प्रश्न सोडवणं खरं म्हणजे माझं मत असं आहे की गरजेचं आहे. आता सॉरी, उमेदवारांनी ज्यांच्या घरी बैठक घेतली ना, ते इथं शहांचा बंगला आहे, तर त्यांनी मला पावसाळ्यामध्ये 50 फोन केले असेल. आमच्या तिथला हे इथं पाणी साचतं, रस्ता नाही आहे, या रस्त्याला सुद्धा मी निधी दिला आहे. मी याला कारण असे आहेत फक्त खालचे काही कर्मचारी सुद्धा इतक्या वर्षापासून त्यांच्याशी प्रामाणिक असल्यामुळं. पावती किती रुपयाची पाडतो आपण? 50 रुपयाची पावती नगरपालिकेकडून घेतल्या. त्या मानाने आहे काही सुविधा? तुम्हाला इथं जर वॉशरूमला जायची गरज पडली तर आहे का सुविधा? म्हणजे आता झालंय तसं नाही. ते सुद्धा आपल्या सरकारच्या कालावधीत शिंदे साहेबांकडून त्याला निधी मिळाला नगर विकास खात्याचा, म्हणून ते आलेत आणि ते बसलंय तिथं. त्याला बी पैशाची सुविधा ठेवली. पण आमचा प्रयत्न आहे येणाऱ्या कालावधीत ते सुद्धा पैशाची. मला सांगा किती वर्षांपासून हा विषय असाच आहे? नाही, आता हे ठिकाण बदलत. तिकडून त्यांच्या घरापाशी होते पहिले, त्यांना अडचण व्हायची, मग तिथून उठवले. मग कुठंतरी यायचं तर लोक फोटो भरण्यासाठी कुठेतरी जागा पाहून येत आहे. पण या भागातच जिथं नगरपालिकेचा ओपन स्पेस असेल, जागा उपलब्ध असेल, तिथं जर या लोकांना दिलं ते तिथेही बसले असते. तर त्या पद्धतीच्या सुविधा नाही, फक्त 50 रुपयाची पावती पाडायची आणि हा कार्यक्रम चालू आहे. मला सांगा आपण यासाठी काय उपाययोजना करणार? माझा 100% प्रयत्न आहे. प्रयत्न म्हणण्यापेक्षा ही जी 50 रुपयाची पावती पाडल्या जाते, ही पावती शेतकऱ्यांची, छोट्या व्यापाऱ्यांची पूर्णतः बंद करणार. पूर्ण बंद करा. 50ची नाही, 100ची नाही, 10 रुपयाची सुद्धा पावती घेतल्या नाही गेली पाहिजे. आणि यांना बसण्यासाठी एक चांगली जागा दिल्या गेली पाहिजे. काय जसं वट्टे झाले पाहिजे. वट्टे समजा इथं वट्टे झाले पाहिजे, किंवा एखाद्या जागेमध्ये फक्त भाजीपाल्याचं मार्केट एक सेपरेट झालं पाहिजे, फळाचं मार्केट सेपरेट झालं पाहिजे, मच्छी मटण हे सेपरेट मार्केट झाले पाहिजे. तर त्याचा त्रास जनतेलाही नको, त्यांनाही नको व्यवसाय करा. आता पाऊस आल्यावर त्यांची हाल होती. म्हणजे नगरपालिकेला एवढा 50 रुपये कर देऊन सुद्धा आज ही परिस्थिती आहे. नुसती एक नाही, असे कितीतरी. कचरा पा, आता तेच दाखवू राहिले कचरा. बरं, मला मी एकदम शेवटाकडे ह्या सगळ्या विषयाच्या जाते. तुमचा उमेदवार आहे, तुम्ही मैदानात आहे, तुम्ही 2.0 आधी त्यांचं 1.0 व्हर्जन मला दाखवलंय. मी आहे तसं लोकांसमोर मांडलेलं आहे. मला याच्यात माझं काही मतच मांडायचं नाहीये. तुम्ही लोकांना काय आवाहन करणार? मी लोकांना आपल्या माध्यमातून एवढंच आवाहन करेल, हा जो भूलभुलैया चाललाय मामा भाच्याचा, 40 वर्ष मामा भाच्यांनी मेवण्यांनी सत्ता उपभोगली शब्द वापरतोय. आणि मागच्या वर्षी या मायबाप जनतेनेच परिवर्तनासाठी, विकासासाठी जो बदल केला आणि मला जी एक संधी दिली, ती संधी पुन्हा नगरपालिकेच्या माध्यमातून दुसरी संधी मला दिल्यानंतर हे जे आज फिरताना संगमनेरातील छोटे मोठे प्रश्न दिसत आहे, छोटे मोठे, हे सगळे निश्चित आम्ही सोडू. संगमनेरला खरा विकास काय असतो, IAC मध्ये बसून विकास होणार नाही. हा QR कोडच्या माध्यमातून प्रश्न समजून घेऊन होणार नाही. मावशी, तुम्हाला ॲप वापरता येतं का? नाही, पैसे घेण्यापुरतं असं वापरता येतं का? कोणाला पाठवता येतं का? काही नाही. किती येतं? तुम्हाला जर एखादा तुमची अडचण आहे, प्रश्न आहे, तर तुम्हाला ॲपवर सांगता येईल का? मग मला हे करायचंय, मला जनतेमध्ये यायचंय, त्यांच्याशी मिळून मिसळून त्यांच्या भावना समजून घ्यायच्या आहे. त्यांना मला त्या ॲपवर घ्यायचं आणि वेगळं एक स्वप्न दाखवायचं. विजन 1, विजन 2. हे तुम्हाला तुमच्या शुभेच्छा. आम्हाला आमच्या
संगमनेरच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या सगळेच घटक असेल, तो शेतकरी आज इथे येतो, शेतकरी असेल, आमच्या छोट्या लाडक्या बहिणी असेल, तरुण असेल, सगळ्यांच्याच उज्ज्वल भवितव्यासाठी आम्हाला पुढे घेऊन जायचं. मला खात्री आहे विकास म्हणजे नुसता रस्ता होणं बी नाही आहे किंवा नुसतं आज 4 इमारती झाल्या शासकीय कार्यालयाच्या म्हणजे विकास झाला असं नाही. तर जनतेला ज्या मूलभूत सुविधांची गरज असते, एक पाऊस आल्यानंतर जर हे संगमनेर शहर तुंबत असेल आणि आमच्या भाजीवाल्या बहिणीला त्रास होत असेल तर त्याचा उपयोग काय? 40 वर्षापासून तुम्ही शहराचा डीपी प्लॅन काय केला आणि टीपी प्लॅन काय केला? तुम्हाला डीपी माहीत नाही, तुम्हाला टीपी माहीत नाही, फक्त टीटी माहिती, थोरात आणि तांबे. हाच तुमचा प्रोग्राम संगमनेरमध्ये फिट झाला. त्यांनी सांगितलं सॉफ्टवेअर अपडेट करावं लागतं. आम्ही तर म्हणतो सॉफ्टवेअर अपडेटच्या आम्ही फंदात पडणार नाही. आम्ही जनतेला जे अपेक्षित आहे तेच सॉफ्टवेअर नवीन बनवून त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या विचारांनी पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या राजकारणात असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असो म्हटलं जातं बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला. चर्चा होती संगमनेरामध्ये 2.0 व्हर्जनची. आमदार म्हटले मला अगोदर तुम्हाला 1.0 व्हर्जन दाखवायचे. छोट्यात छोटी गोष्ट त्यांनी दाखवली. आपणही त्यांचा शब्दांचा मान राखून पूर्ण संगमनेर जवळपास फिरलोय. विषय हा नाही आहे की तुम्ही 4 केलेल्या चुका दाखवायच्या. विषय हा आहे की तुम्ही त्या 4 चुका दाखवून मी कसा बरोबर आहे हे दाखवण्याचा ज्यावेळेस प्रयत्न होतो त्यावेळी त्या गोष्टींचा अतिरेक वाटतो. आता जे काही आहे ते मी तुम्हाला दाखवलंय. संगमनेरकर तसेही सुज्ञेत. तुम्हाला काय वाटतं ते तुमच्या हिशोबाने ठरवा. पण जे काही मांडले ही ग्राउंड रियालिटी आहे. यापेक्षा वेगळं तुम्हाला काय वाटत असेल तर ते कमेंट करा. सर तुम्ही आम्हाला वेळ दिला. रात्र झाली आहे. बाकी तुम्हाला निवडणुकीसाठी आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.